Subscribe the Unique Academy's YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान महाजन. माझा आधुनिक भारताचा इतिहास हे पुस्तक तुम्ही वाचत असालच. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे सध्या आयोगाने जो नुकताच अभ्यासक्रमामध्ये जे थोडे बदल केलेले आहेत, ते बदल म्हणजे नेमके काय आहेत ते आपण इत्थंभूत त्याच्याबद्दल थोडी माहिती घेऊयात. पण तत्पूर्वी मी सर्वांना अशी विनंती करेल माझ्या विद्यार्थी मित्रांना की त्यांनी या गोष्टीकडे फारसं लक्ष न देता किंवा याच्यामुळे पॅनिक न होता, गोंधळून न जाता सध्या येणारी जी पूर्वपरीक्षा आहे या पूर्वपरीक्षेवरच फोकस करावा. कारण हा जो काही अभ्यासक्रमातील बदल आहे हा मुख्य परीक्षेच्या संदर्भात आहे. त्यामुळं पूर्वपरीक्षेचा अभ्यास तुमचा जो सुरू आहे तो सध्या तुम्ही सुरू ठेवा. आता आपण बघूयात की या मुख्य परीक्षेमध्ये जे काही बदल केलेले आहेत. आता आपण इतिहास विषयाबद्दल बोलूया. इतिहास विषयामध्ये त्यांनी जे काही बदल केलेले आहेत तर त्यातले 99% हा सिलेबस जसाच्या तसा आहे. फक्त याच्यामध्ये जर त्यांनी काही केलं असेल तर मर्जिंग केलं आहे. एका घटकातले 3-4 घटक तयार केलेले आहेत. त्याच्यामुळे जर आपण राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम तुमच्या समोर असेल जुना आणि नवा, तर तुम्ही एक बघा, जुन्या अभ्यासक्रमामधल्या सिलेबसमध्ये 1.9 इथपर्यंतचे टॉपिक होते आणि नवीन अभ्यासक्रमामध्ये ते 13 पर्यंत 13 टॉपिक्स त्यांनी ते दाखवलेले आहेत. तर याचा अर्थ सरळ सरळ असा आहे का की 9चे 13 त्यांनी तेवढे 3-4 टॉपिक वाढवले का? तर ते वाढवलेले नाहीत. त्यांनी काय केलेलं आहे की एका टॉपिकमध्ये जी अनेक घटक होती त्यांना त्यांनी वेगळं केलेलं आहे आणि त्याच्यावरचेच प्रश्न अनेकदा याच मुख्य परीक्षेमध्ये ते विचारले गेलेले आहेत. तो टॉपिक फक्त वेगळ्या पद्धतीनं त्यांनी याच्यामध्ये ऍड केला आहे. म्हणजे सिलेबस थोडक्यात त्यांनी इलॅबोरेट केला आहे, थोडा डिस्क्रिप्टिव्ह केलेला आहे, अशा अर्थाने की फक्त त्यांनी हेडिंग नवीन टाकलेले आहे. त्याच्यामध्ये वेगळं काही केलेलं नाही किंवा त्याच्यात वजा काही केलेलं नाही, ऍडिशन काही केलेलं नाही. त्यांनी आहे तोच सिलेबस जो आहे तो इलॅबोरेट केलेला आहे. तो कशा पद्धतीने इलॅबोरेट केला आहे आपण 1 बाय 1 चॅप्टर वाईज जाऊया आणि चॅप्टर वाईज बघूया. तत्पूर्वी मी अजून एक सांगतो की याच्यामध्ये 2 घटक जे आहेत त्याच्यातला एकही शब्द त्यांनी बदललेला नाही. तर आता कोणते ते 2 घटक आहेत तर पूर्वीचा जो 1.2 होता, म्हणजे ज्याला आपण हे म्हणायचो पहिला जो ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना, हा पूर्वीचा जो 1.2 ला त्यांनी दिलेला होता की प्रमुख भारतीय सत्ता देशांच्या विरुद्ध युद्ध, तैनाती फौज, खालसा धोरण आणि 1857 पर्यंत ब्रिटिश राज्याची रचना. तर खरं तर हा घटक हा 1 नंबरला पाहिजे होता, तर तो त्यांनी 2 नंबरला दिला होता. तो आता त्यांनी परत 1 नंबरला केलाय. याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा बदल नाही. तो जे प्रकरण आहे ते जसंच्या तसं आहे. आणि दुसरं, आफ्टर इंडिपेंडन्स, स्वातंत्र्योत्तर भारत, हे जे पूर्वीचं 1.7चं प्रकरण होतं ते आता 1.11 ला त्यांनी ते टाकलेलं आहे. याही चॅप्टरमध्ये काहीही बदल केलेला नाही. फक्त लालबहादूर शास्त्री हे नाव त्यांनी ऍड केलेलं आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी जसं तसे आहेत. आणि याच्यावरचे प्रश्न विचारले गेलेत हे सगळ्या घटकांवर. आणि ही या सगळ्यात आधी आता या प्रत्येक प्रकरणामध्ये काय काय बदल त्यांनी केलेले आहेत आपण ते बघूयात, किंवा त्याचं मर्जिंग कसं केलं आहे किंवा त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं केलं आहे याची थोडक्यात आपण माहिती घेऊयात. पण तत्पूर्वी मी एक गोष्ट सांगेल की आपलं जे पुस्तक आहे आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात, हे जे माझं पुस्तक आहे याच्यामध्ये या सिलेबस मधले जवळपास सर्व टॉपिक हे कव्हर होत आहेत. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आता ही नवीन एडिशन घेतली असेल त्यांनी तर बिलकुलच काही विचार न करता आहे ते पुस्तक या मुख्य परीक्षेला ते फॉलो करू शकतात. त्याच्यामध्ये हे सगळे घटक हे कव्हर होत आहेत आणि ते कसे होत आहेत ते पण आपण बघूयात. की आता 1.1 हा जो चॅप्टर आहे ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना, नवीन सिलेबस मधला, हा तुम्हाला मी म्हटलं की पूर्वीच्या 1.2 मध्ये होता आणि तो ऍज इट इज जसाच्या तसा 1.1 मध्ये घेतलेला आहे. दुसरा जो चॅप्टर आहे आधुनिक भारताचा इतिहास, आधुनिक शिक्षणाची ओळख, याच्यामध्ये जे वृत्तपत्र, रेल्वे, टपाल, तार हा जो होता हा देखील असाच्या असा हा पूर्वीचा 1.1 होता. त्याच्यामुळे याच्यातही फार बदल केलेला नाहीये, बदल नाहीच आहे म्हणजे. आणि जो प्रबोधन काळ हा पूर्वीचा एकच म्हणून जो होता 1.3 मध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक बदल, हा जो पूर्वीचा चॅप्टर होता हा ऍज इट इज जसाच्या तसा घेतलेला आहे. फक्त 2 शब्द याच्यामध्ये नवीन ऍड केलेत त्यांनी, रामकृष्ण मिशन आणि थिओसॉफिकल सोसायटी. तर याच्यामधलं थिओसॉफिकल सोसायटी ऑलरेडी आपल्या पुस्तकामध्ये आलेलं आहे.
आणि जो आपण पूर्वीचं म्हणतो की सामाजिक आणि सांस्कृतिक बदल हे आधीच्या सिलेबसचं चॅप्टरचं नाव होतं, त्याला त्यांनी प्रबोधन काळ असं नाव केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये 2 मुद्दे वेगवेगळे टाकलेत. सामाजिक सांस्कृतिक बदलमध्ये त्यांनी सगळ्या इंग्रजी शिक्षण आणि ख्रिश्चन मिशनरींचे संबंध आणि अधिकृत सामाजिक सुधारणांचे उपाय वगैरे या गोष्टी ऍड केलेल्या आहेत. आणि 2 नंबरला त्यांनी शीख आणि मुस्लिम धर्मियातल्या सुधारणा चळवळी अशा वेगळ्या दाखवलेल्या आहेत. ऍक्च्युली त्या पूर्वीच्या सिलेबसमध्ये एकाच याच्यात एकत्रित होत्या, त्याच्यामुळे याच्यातही बदल नाही. आता चौथा जो बरीच ग्रुप्सला मेसेजेस वगैरे जो आले की यांनी हा नवीन ऍड केलाय, तर ऍक्च्युली तसं नवीन काही नाही त्याच्यामध्ये. त्यांनी फक्त त्याचं हेडिंग दिलंय वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था, आणि याच्यामध्ये व्यापारिक टप्पा, संपत्तीचे वहन, दादाभाई नौरोजीचा सिद्धांत वगैरे, आधुनिक उद्योगाचा उदय आणि ब्रिटिश भारतीय भांडवलाचे आगमन, हे सगळे टॉपिक वर प्रश्न याच्या आधी विचारले गेलेले आहेत. आणि आपलं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या 1.1 जो ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये हे सगळे मुद्दे तुम्हाला सापडतील. आणि त्यांनी त्याच्यामध्ये जे वेगवेगळे हेडिंग दिले त्या हेडिंग सहित सगळे मुद्दे आपल्या 1.1 या चॅप्टरमध्ये आत्ताच्या पुस्तकाच्या हे कव्हर होत आहेत. आणि त्याच्यामध्ये फक्त त्यांनी एक वेगळा मुद्दा केला की टिळक स्वराज्य फंड आणि गोपाळकृष्ण गोखले यांचे योगदान, एवढं एक वेगळं वर्डिंग सोडलं तर बाकी सगळेच्या सगळे घटक 1.4 चे हे या पुस्तकामध्ये आपले कव्हर होत आहेत. आता 5वा जो मुद्दा आहे भारतीय राष्ट्रवादाचा उदय, हा पूर्वीचा भारतीय राष्ट्रवादाची निर्मिती व विकास या चॅप्टरशी रिलेटेड आहे. आणि आता हा जो घटक आहे भारतीय राष्ट्रवादाचा उदय, या घटकात पूर्वीचा 1.4 आणि 1.5 यांना एकत्रित करून हा घटक बनवण्यात आला आहे. आता याच्यात काय काय ऍड केलं आणि काय दुसऱ्या प्रकरणात कमी केलंय ते बघा. म्हणजे सामाजिक पार्श्वभूमी 1.5 मध्ये होता, राष्ट्रीय संघटनांची स्थापना 1.5 मध्ये होता, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृती, वृत्तपत्र आणि शिक्षणाची भूमिका हा देखील 1.5 मध्ये होता. 1857चा उठाव हा 4थ्या चॅप्टरमध्ये होता, तो त्यांनी 5व्या चॅप्टरमध्ये टाकलाय. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही 2 ठिकाणी टाकलेली होती, ती परत एका चॅप्टरमध्ये त्यांनी घेतलेली आहे. मवाळ आणि जहालगट हे दोन्ही होते. बंगालची फाळणी आणि होमरूल चळवळ ही 2 शब्द फक्त नवीन आपल्याला दिसत आहेत, पण जी ऑलरेडी सिलेबसमध्ये पण पूर्वी विचारली गेलेली आहेत आणि त्याच्यावर आपण आपल्या पुस्तकामध्ये देखील ते टॉपिक वेगळे ऍड केलेले आहेत. त्याच्यामुळे फक्त ही नावं नव्हती ती आपल्याला दिसत आहेत. आणि एक वेगळा थोडक्यात थोडा बदल जो आहे तो महत्वाच्या व्यक्तींची भूमिका, असं पहिले 1.4 मध्ये नाव होतं. महत्वाच्या व्यक्तींची भूमिका याच्यामध्ये त्यांनी काय केलंय की याच्यामध्ये व्यक्तींची नावं त्यांनी त्याच्यामध्ये ऍड केलेली आहेत. तर ती नावं ऑलरेडी आपल्या पुस्तकामध्ये समाज सुधारकांमध्ये, आर्थिक घटकांमध्ये ज्या व्यक्तींचं योगदान आहे, समजा दादाभाई नौरोजी याच्यामध्ये, किंवा महिलांमध्ये अॅनी बेजंट, ही सगळी कव्हर झालेली आहेत आपली. दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू, अॅनी बेझंट ही सगळी कव्हर झालेली आहेत. उरलेली जी आहेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशाह मेहता, ए.ओ. ह्यूम आणि लाला लजपत राय, ही ओघाने त्यांच्या त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती ऑलरेडी येऊन गेलेली आहे. त्याच्यामुळं हे वेगळं काहीतरी केलं आहे असा प्रकार नसून त्याला फक्त त्यांनी स्पेसिफिकेशन केलेलं आहे की त्यांची नावं दिलेली आहेत. आता फक्त याच्यामध्ये थोडा अजून एक गोष्ट ऍड होते की त्यांनी एक शब्द ऍड केलाय की महत्वाच्या व्यक्तींची भूमिकेमध्ये ही सगळ्या व्यक्तींची नावं ऍड केल्यानंतर व इतर असं सांगितलंय. त्याच्यामुळे याला एक वाईड स्कोप अजूनही बनतो की याच्यामध्ये जी राष्ट्रीय चळवळीमध्ये योगदान देणारी राष्ट्रीय स्तरावरची, म्हणजे महाराष्ट्राची जी व्यक्ती आहेत ही महाराष्ट्राचे समाज सुधारक आणि महाराष्ट्राच्या इतर चळवळींमध्ये ती येतात, पण अखिल भारतीय स्तरावरच्या ज्या व्यक्ती याच्यामध्ये कव्हर होत नाही या सगळ्या व इतर या शब्दामध्ये कव्हर होऊ शकतात. आता 1.6 म्हणजे ब्रिटिश शासनाविरुद्ध झालेले प्रसिद्ध उठाव हा जो चॅप्टर आहे हा देखील नव्या नावाने इन्क्लूड झालेला आहे, पण पूर्वीपासून याच्यावर देखील प्रश्न येत होते. याच्यावरचे सर्व टॉपिक आपल्या पुस्तकामध्ये ऑलरेडी आपण कव्हर केलेले आहेत. फक्त त्यांनी ते एकाच ठिकाणी 3 वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला वेगळे करून दाखवलेले आहेत, ज्याच्यात शेतमजुरांचा उठाव, क्रांतिकारी चळवळ आणि साम्यवादी डावी चळवळ. आता पूर्वीचा जर सिलेबस पाहिला तर त्याच्यामध्ये क्रांतिकारी चळवळ हा त्यांनी केलेला नव्हता, वेगळा दाखवलेला नव्हता, पण प्रश्न विचारलेले होते. आणि ते प्रश्न विचारलेले असल्यामुळे आपल्या पुस्तकामध्ये आपण ऑलरेडी संपूर्ण क्रांतिकारी चळवळ ऍड केलेली होती. शेतमजुरांची आदिवासी चळवळ ही ऑलरेडी आपल्या पुस्तकामध्ये ऍड आहे.
साम्यवादी डावी चळवळ ही जुन्या सिलेबसमध्ये पण होती आणि आता पण आहे, ती जशीच्या तशी आहे. आणि त्यामुळं 1.6 हा जो आहे हा चॅप्टर जरी आपल्याला वेगळा वाटत असला तरी यातले सर्व मुद्दे पूर्वीच्या सिलेबसमध्ये आणि आपल्या पुस्तकामध्ये हे कव्हर झालेले आहेत. आता 1.7 म्हणजे पूर्वीचा 1.7 जो होता हा गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ हे त्याला नाव होतं. आताच्या 1.7 ला त्यांनी नाव दिलंय गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्यतेच्या समस्येबाबतचा दृष्टिकोन. आता याच्यामध्ये वेगळं काय केलंय त्यांनी की पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्यतेच्या समस्येबाबतचा जो दृष्टिकोन आहे हे सब हेडिंग होतं. म्हणजे गांधी युगातील राष्ट्रीय चळवळी या हेडिंग खाली हे हेडिंग होतं. आता त्याला त्यांनी मेन हेडिंग दिलेलं आहे, एवढंच केलंय. बाकी त्याच्यामधल्या इतर गोष्टींमध्ये काय बदल केलाय बघा. बाकी सगळे मुद्दे हे सेम आहेत. म्हणजे गांधीजींचे नेतृत्व, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ हे सगळं तसंच आहे. फक्त याच्यामध्ये त्यांनी सविनय कायदेभंग चळवळीनंतर फैजपूर येथील राष्ट्रीय सभेचे अधिवेशन 1936 एवढा शब्द ऍड केलेला आहे. आणि ऑलरेडी आपण अगदी कंबाईनच्या परीक्षेपासून तर राज्यसेवेच्या मेन्स पर्यंत सर्व मुलं तर त्या टॉपिकचा अभ्यास करतातच. त्याच्यामुळं ते वेगळं काही नाही. फक्त तेवढा एक वर्डिंग त्यांनी वापरलेला आहे की 1936चे जे ग्रामीण भागातली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे अधिवेशन होतं तेवढं त्यांनी वर्डिंग वापरलेलं आहे. त्यानंतर पुढचे जे घटक आहेत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यता समस्येबाबतचा दृष्टिकोन, गांधींचा अस्पृश्यतेबाबतचा दृष्टिकोन, याच्याबद्दल त्यांनी 3 वेळा हे रिपिटेशन केलंय याच्यामध्येच. त्याच्यामुळं हे फक्त रिपिटेशन आहे, याच्यात वेगळं काही नाहीये. म्हणजे वरचं हेडिंग, खालचं एक हेडिंग आणि परत त्यांचा दृष्टिकोन एवढं जर सोडलं तर बाकी वर्डिंग आणि त्याच्या अनुषंगाने येणारी माहिती ही सेमच राहणार आहे. त्याच्यामुळे तो बदल नाही. युनियनिस्ट पार्टी आणि कृषक प्रजा पार्टी आणि राष्ट्रीय चळवळीतील महिलांचा सहभाग आणि संस्थानातील जनतेच्या चळवळी ही सर्व मुद्दे जशीच्या तसे होते. आता यांनी याच्यामध्ये काय केलंय की 1.7 मध्ये पूर्वीच्या जो सत्यशोधक समाज होता तो म्हणजे चुकीनं ऍड झालेला प्रकार असेल. कारण वरती जो प्रबोधन चळवळी आहे याच्यामध्ये सत्यशोधक समाज येतोच. त्याच्यामुळे ते वर्डिंग यांनी याच्यातून काढून घेतलेलं आहे. ते एक चांगलं झालं. आणि दुसरं त्यांनी त्याच्यात काय केलंय की 1.7 मध्ये येणारे जे इतर मुद्दे होते ते सगळे मुद्दे खालचे 3 टॉपिक बनवून तयार केलं. थोडक्यात कसे केले ते सांगतो. 1.7 पर्यंत बऱ्यापैकी सिलेबस सेम येतो. आता 1.8 हा त्यांनी एक नवीन प्रकरण ऍड केलंय. ते कोणतं केलंय की घटनात्मक विकास. आता घटनात्मक विकास हा ऑलरेडी आपण रेग्युलेटिंग ऍक्ट पासून माझ्या पुस्तकामध्ये मी तो ऍड केलेला आहे 1935च्या कायद्यापर्यंत. आणि आपल्याला मुख्य सिलेबसमध्ये त्यांनी नवीन सिलेबसमध्ये दाखवलाय भारतीय परिषद कायदा 1861 पासून. त्याच्यामुळे तर ऑलरेडी याच्यावर प्रश्न पण विचारले जायचे. हे सिलेबसमध्ये पण होतं, आपल्या पुस्तकात पण होतं. फक्त याला त्यांनी वेगळा स्वरूप दिलंय आणि वेगळं प्रकरण तयार केलंय. त्याच्यामुळे हे एक प्रकरणाची संख्या वाढली. दुसरं एक प्रकरण त्यांनी वाढवलंय सांप्रदायिकतेचा विकास. म्हणजे याच्यामध्ये मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा हे ऑलरेडी पूर्वीच्या 1.7 मध्ये कव्हर झालेलं होतं. आणि पूर्वीच्या 1.7 मध्ये कव्हर झालेला असल्यामुळे हा काही वेगळा चॅप्टर आहे आणि नवीन एडिशन आहे असं काहीच प्रकार नाही. हा फक्त 1.7 मधून वेगळा मुद्दा करून त्याला स्पेसिफिकेशन केलेलं आहे. त्याच्यामुळे हे ऑलरेडी आपल्या बुकमध्ये ऍड आहे. याला काही वेगळा अभ्यास करायची गरज नाही. हे सगळं जसेच्या तसे मुद्दे त्यांनी 1.9 या चॅप्टरमध्ये घेतलंय. तसंच 1.7चा जो पुढचा मुद्दा आहे म्हणजे या ठिकाणी ते थांबतात सविनय कायदेभंग चळवळ आणि जास्तीत जास्त 1936 आणि वैयक्तिक सत्याग्रहापर्यंत ते थांबतात. पण त्याच्या पुढचं म्हणजे ऑगस्ट घोषणेपासूनचा जो सिलेबस पूर्वीच्या 1.7 मध्ये कव्हर होता त्याच्यासाठी त्यांनी 1.10 हे नवीन चॅप्टर ऍड केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये 1940 पासूनच्या ज्या स्वातंत्र्य चळवळीसाठीच्या ज्या काही घडामोडी झाल्या फास्ट 7 वर्षामधल्या, ह्या 7 वर्षातल्या घडामोडी आणि त्याच्या संदर्भातले माउंटबॅटन क्रिप्स योजना, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा हे सगळे एका चॅप्टरमध्ये त्यांनी ऍड केलेले आहेत. त्याच्यामुळं याचाही काही वेगळेपणा करण्याची गरज नाही. हे सगळं आपल्या बुकमध्ये पण आहे आणि पूर्वीच्या सिलेबसमध्ये पण होतं. दुसरा 11वा जो चॅप्टर आहे हा 11वा चॅप्टर म्हणजे पूर्वीचा चॅप्टर जो होता स्वातंत्र्योत्तर भारत हा जो होता हा जसाच्या तसा त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेला आहे. याच्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही. आणि या पुस्तकासाठी म्हणजे या प्रकरणासाठी जी काही 4-5 पुस्तकं मुलं वाचतात तेही वाचायची गरज नाही. आपल्या पुस्तकामध्ये ऑलरेडी जर तुम्ही आफ्टर इंडिपेंडन्स एकदा वाचून पहा 100 ते 125 पेजेस मध्ये सगळा डाटा याच्यामध्ये ऍड आहे. म्हणजे
तुमच्या सगळ्या खलिस्तानच्या, पंजाबच्या, आसामच्या प्रश्न आणि पंडित नेहरूंच्या काळापासून लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, आणीबाणी, जयप्रकाश नारायण ही सर्व मुद्दे आपल्या पुस्तकामध्ये व्यवस्थित तुम्ही कव्हर केलेली आहे. आणि सर्व रेफरन्स बुक त्याला जी आपण सगळी मुलं वापरतो ते सर्व रेफरन्स बुकचा यूज करून आपण ते तयार केलेलं प्रकरण आहे. त्याच्यामुळे नक्की एकदा वाचा. खूप छान स्वातंत्र्योत्तर भारत या पुस्तकामध्ये आपण दिलेला आहे आपल्या पुस्तकात. नंतर जो आहे तो महाराष्ट्रातले निवडक समाज सुधारक. आता समाज सुधारक आपण कंबाईनच्या विद्यार्थ्यांपासून समाज सुधारकांबद्दल मुलं जे अभ्यास करतात तीच समाज सुधारक याच्यात आहेत. याच्यामध्ये इलॅबोरेशन केलेलं आहे, वाढवलेली आहेत. ती कशी वाढवली ते आपण बघूयात. की समाज सुधारकांमध्ये त्यांनी जे मुद्दे ऍड केलेले आहेत त्याच्यामध्ये पूर्वी 16 समाज सुधारक होते. 16 समाज सुधारक होते आणि आता 20 समाज सुधारक त्यांनी नवीन दाखवलेले आहेत. तर आपल्या याच्यामध्ये, आपल्या पुस्तकामध्ये ऑलरेडी ही 16 समाज सुधारक आणि प्लस 35 समाज सुधारक असे 51 समाज सुधारक ऑलरेडी ऍड आहेत. आणि या पुस्तकामध्ये आता नवीन जी दिसत आहेत तुम्हाला हे 20 नवीन जे टाकलेले दिसत आहेत, हे 16 आणि 20 म्हणजे 35 समाज सुधारक नवीन सिलेबसमध्ये दिसत आहेत. आपल्या पुस्तकात ऑलरेडी 51 आपण ऍड केलेत आणि त्याच्यामध्ये हे जवळपास सर्व समाज सुधारक हे कव्हर होत आहेत. फक्त 2 व्यक्ती, बाबा आमटे आणि न्यायमूर्ती तेलंग, ह्या 2 व्यक्ती सोडल्या तर जवळपास सर्व व्यक्तींचा आपल्या पुस्तकामध्ये आढावा आपण घेतलेला आहे. त्यामुळे याचाही फार बाऊ करण्याचं कारण नाही. आता शेवटचं जे चॅप्टर आहे हे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा. हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसामध्ये प्रायोगिक कला, नृत्य, नाटक, चित्रपट, संगीत या शब्दांपासून, प्रायोगिक कलेपासून तर ग्रामीण वाङ्मय शेवटचा शब्द, एकही शब्दामध्ये बदल नाही. फक्त सुरुवातीला त्यांनी जे वर्डिंग दिलेले आहे, कानेरी, एलिफंटा, अजंठा, वेरूळ, लोणार सरोवर आणि महाराष्ट्रातले किल्ले. ऑलरेडी महाराष्ट्रातले किल्ले, अजंठा, वेरूळ, एलिफंटा वगैरे हे सगळं आपल्या पुस्तकामध्ये पण आहे. याच्यावर प्रश्न पण विचारला गेलेला आहे. आयोगानं त्याच्यावर मुख्य परीक्षेत प्रश्नही विचारला गेला. याला फक्त त्यांनी इलॅबोरेट केलेला आहे. त्याच्यामुळे याच्यातही फार काही वेगळं करण्याची गरज नाही. त्याच्यामुळं जर आता 1.1 to 1.13 नवीन सिलेबसचा आपण जर पाहिला तर तुमच्या आता लक्षात आलं असेल की त्यांनी फक्त खालीवर केलेलं आहे. दुसरं एक काम केलंय की एका चॅप्टर म्हणजे त्यातल्या त्यात 1.7 चॅप्टर पासून त्यांनी पुढचे 3 नवीन चॅप्टर तयार केलेत आणि 1.6 चॅप्टर हा इलॅबोरेट करून एकत्रित तयार केलेला आहे. आणि हे सगळं केल्यामुळं काय झालंय की जो चॅप्टरची संख्या वाढताना आपल्याला दिसते, पण बाकी सिलेबसमध्ये कुठलाही बदल हा झालेला नाहीये. त्याच्यामुळे ऍज इट इज हिस्ट्रीबद्दल फार विचार न करता तुमचा जो अभ्यास सुरू आहे तो तुम्ही सुरू ठेवा, अशी मी तुम्हाला विनंती करेल. आता जे पुस्तक तुमच्या हातामध्ये आहे हे पुस्तक तुम्हाला 100% उपयोगात येणार आहे. त्यामुळे वेगळं परत सोर्सेस शोधण्याच्या भानगडीत पडण्यात काहीही उपयोग नाही. आता जर आपल्याला करायचंच असेल तर ह्या सिलेबसच्याच फक्त खालीवर चॅप्टरचा बदल करून आपण त्याच्यामध्ये नवीन करू शकतो आणि तेवढं आपण ते नंतर करणारच आहोत. आणि ते मुख्य परीक्षेच्या आसपास तुमच्या हातात ते पुस्तक पण येईल. पण त्यामुळं हे पुस्तक आहे आणि याचा वापर होणार नाही आणि आम्ही नवीन काहीतरी बघू का, तर हा विचार करण्याची गरज नाही. तुम्हाला हे पुस्तक परमनंटली जसंच्या तसं कामाला येईल. आणि नवीन जरी स्ट्रक्चरच्या याच्यानुसार आपण आणलं तरी तुम्हाला हे जुनं पुस्तक पूर्णपणे वापरता येईल. त्याच्यामुळं त्याचा फार विचार करण्याची गरज नाही. ही जी कंबाईनची मुलं अभ्यास करतायत, फॉरेस्टची किंवा इंजिनिअरिंगची मुलं ज्या माझं पुस्तक वापरतायत, जे मला कॉन्टॅक्ट करत राहतात, या मुलांनी तर या गोष्टीचा कुठल्याही प्रकारे विचार करण्याची गरज नाही. त्यामुळे मित्रांनो, आता ह्या ज्या बदललेल्या सिलेबसमध्ये ज्या काही सर्व गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या आहेत. त्याच्यामुळं तुम्ही फक्त आता येणाऱ्या पूर्व परीक्षेवर कॉन्सन्ट्रेट करून त्याचा चांगला व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. आणि अजून याच्यावर आपल्याला जर काही वाटलं तर याच्यावर तुमचे जे काही प्रश्न असतील ते मला खाली कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता, याच्यामध्ये तुमचे काही असतील तर. आणि आपण याच्यावर अजूनही नवीन विषयावर आणि नवीन टॉपिकवर मी तुमच्याशी सतत संपर्कात राहणार आहे. धन्यवाद. दी युनिक अकॅडमीचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.